सामाजिक न्याय विभाग जो आहे त्यांचं संचालनालय 5 नोव्हेंबर 1928ला स्थापन झालेलं होतं. तेव्हा त्याची निर्मिती झाली आणि पहिली जी स्टार्ट समिती होती त्यामध्ये 10 सदस्य होते आणि त्या 10 सदस्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा समावेश होता. आज जर या सामाजिक न्याय विभागाचं जर आपण काम बघितलं, काम करण्याची पद्धत बघितली, किंवा या सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसारख्या पंपक योजनेमध्ये वापरला जातोय, हे जर आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी हातातल्या काठीने हे सामाजिक न्याय मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव या दोघांना पण काठीने बडवलं असतं. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोंडकर. सामाजिक न्याय विभागाने 391,53,53,00,000 रुपये लाडक्या बहीण योजनेसाठी वितरित करण्याचा आदेश जारी केलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांना हा निधी वितरित करण्याचा अधिकार प्रदान केला गेला आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी याचा शासन निर्णय जारी झालेला आहे. सामाजिक न्याय विभागातून लाडकी बहीण योजनेमध्ये देण्यासाठी यंदाच्या वर्षात 3,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यातला हा 391.53 कोटीचा निधी वितरित करण्याची मान्यता हर्षदीप कांबळे यांना दिलेली आहे. हर्षदीप कांबळे यांना हा प्रश्न नाही पडत की लाडकी बहीण योजनेसाठी महिला बाल कल्याणचा निधी देता आला असता, सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण का देतोय, हा प्रश्न त्यांना ह्यासाठी नाही पडत कारण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट. हे बौद्ध आहेत, अनुसूचित जातीतलेच आहेत. त्यांनाही हा प्रश्न पडत नाही. मध्यंतरी उपवर्गीकरणाबाबतचा अहवाल हा का प्रकाशित होत नाहीये असा प्रश्नही संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे यांना पडला नव्हता. अजूनही हा अहवाल लोकांसमोर आलेला नाहीये. तर ही मंडळी तिथे बसून नेमकं काय करतायत त्याचं ते उपवर्गीकरणाचा निर्णय हा एक त्याचं उदाहरण आहे. लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महिलांची वोट बँक तयार करण्याची योजना होती. हे आता काही लपून राहिलेलं नाही, हे उघड गुपित आहे. आणि त्यासाठी सामाजिक न्याय विभागातून निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभाग जो आहे त्यांचं संचालनालय 5 नोव्हेंबर 1928ला स्थापन झालेलं होतं. तेव्हा त्याची निर्मिती झाली आणि पहिली जी स्टार्ट समिती होती त्यामध्ये 10 सदस्य होते आणि त्या 10 सदस्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा समावेश होता. आज जर या सामाजिक न्याय विभागाचं जर आपण काम बघितलं, काम करण्याची पद्धत बघितली, किंवा या सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसारख्या पंपक योजनेमध्ये वापरला जातोय, हे जर आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी हातातल्या काठीने हे सामाजिक न्याय मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव या दोघांना पण काठीने बडवलं असतं. सामाजिक न्याय विभागाचं काम काय आहे? शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम करणं, सामाजिक सुरक्षेच्या उपायांसाठी काम करणं, असे वेगवेगळे उपक्रम यांना राबवायचे. सामाजिक न्याय ज्याच्यातून देता येईल. खरं म्हणजे खूप प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. शिष्यवृत्तीसाठी अनेकदा निधी नसतो, शिक्षणासाठी निधी नसतो, वसतिगृहांचं अनुदान वेळेवरती दिलं जात नाही, वृद्धापकाळाची संजय गांधी मधली जी निवृत्ती वेतनं आहेत, मासिक वेतन आहेत, ते वेळेवरती उपलब्ध होत नाही. असे अनेक गोष्टी असतात. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये मतांचं राजकारण असल्यामुळे ज्या ज्या विभागातून जिथून जिथून निधी लाटता येईल तो लाटण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघं मिळून करतायत. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की आता आवाज उठवणारं कोण आहे या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये. शिवसेना भाजपामध्ये, म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजपामध्ये अनुसूचित जातीतले कार्यकर्ते नाहीत असं नाहीये, परंतु यांचं त्या पक्षातलं जे राजकारण आहे ते लाचारीचं आहे. गप गुमान जी पदं मिळतील ती आपली भोगायची, त्याच्यातून जो काय आपल्याला लाभ लाटता येईल तो वैयक्तिक लाभ लाटायचा,
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाजाचं सार्वजनिक हित हे कुठल्याही प्रकारचं बघायचं नाही, अशा प्रकारचं राजकारण करणारी, स्वाभिमान हरवून बसलेली कणाहीन कार्यकर्ते जे आहेत, हे तिथे असल्यामुळे ते सुद्धा ह्याबद्दल आवाज उठवत नाहीयेत. हा सामाजिक न्याय विभागातून गेलेला जो निधी आहे, तो जरी लाडकी बहीण योजनेमध्ये जरी दिला गेला असला तरी त्याचं सुद्धा कॅटेगरायझेशन केलं गेलेलं आहे. म्हणजे अनुसूचित जातीतल्या आणि नवबौद्धातल्या महिलांनाच हा निधी जाईल याबाबत आपण दक्ष राहावी, असं सुद्धा शासनाचा आदेश सांगतो. म्हणजे आता लाडकी बहीण जी आहे ती सुद्धा आता नुसती बहीण राहिलेली नाही. जसं जे हिंदूंच्या एकजुटीचा आवाज देतात, तर त्यांचा हिंदू हा सुद्धा एकत्र एकजूट झालेला हिंदू नसतो, तर तो जाती जातीत विभागलेलाच हिंदू असतो. आपण बघितलं आता गेवराई तालुक्यामध्ये एका मातंग समाजातल्या महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानामध्ये जागा मिळाली नाही. तर या अशा बहिणींवर असे होणारे जे सामाजिक अन्याय आहेत, त्याच्या विरुद्ध संजय शिरसाट, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार हे बोलणार आहेत का? त्यांच्या पक्षातले मागासवर्गीय अनुसूचित जातीचे नवबौद्ध असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी बोलणार आहेत का? आणि ते जर बोलणार नसतील तर या संपूर्ण महाराष्ट्रातले जे अनुसूचित जाती जमातीतली जी जनता आहे, सर्वसामान्य लोक जे आहेत, नागरिक आहेत, ते ह्या विरुद्ध कधी आवाज उठवणार आहेत? या निधीचा जसं शिक्षणाचा या सरकारने सत्यानाश केला, तसा आता सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे तिचा सुद्धा बट्ट्याबोळ करायचं काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय. त्याचा कडाडून विरोध व्हायला हवा.